धाराशिव तालुक्यातील कोंबडवाडी गावामध्ये अतिवृष्टीने शेतकरी अक्षरशः हतबल झाले। सोयाबीन पिकासाठी केलेला खर्च वाया गेलाय, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी जो आहे तो पुरता हतबल झालेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेलं सोयाबीन पीक हे अगदी हातातोंडाशी आलेलं पीक आता शेतकऱ्याच्या हातातून गेलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळतात। पूर्ण पाणी आहे आमच्या शेतात। आज ह्याच्यासाठी झालेला जो खर्च आहे ती आम्ही बँकेचं कर्ज, काही सावकाराचं कर्ज काढून खर्च केलेला आहे। आणि माझ्याकडे गेल्या मागच्या 2-3 वर्षातलं महाराष्ट्र बँकेचं पीक कर्ज आहे, त्यासाठी माझं खातं सुद्धा बँकेनं बंद केलेलं आहे। त्याच्यामुळे आमच्यावर एवढे उपासमाराच्या वेळ आलेली आहे, काय सांगायचं साहेब तुम्हाला। मला पुढे याच्या बोलू सुद्धा वाटत नाही, इतकं आमची बेकार परिस्थिती झालेली आहे। 400 हेक्टर वरती आता या शेतकऱ्याची जशा प्रकारची परिस्थिती आहे, संपूर्णतः आमच्या शिवाराची हीच परिस्थिती आहे। आणि त्याच्यामुळं आमच्या गावातील सर्व शेतकरी त्रस्त झालेले आहेत, हतबल झालेले आहेत। आणि आता सरकार मायबाप काहीतरी मदत करतील या विवंचनेमध्ये संपूर्ण शेतकरी या ठिकाणी गावातील सध्याच्याला आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।